कार्यक्रमाची सुरुवात मी सर्वप्रथम प्राध्यापक डॉक्टर गौरव गोविंदरावच्या विषयावरती आपले प्रकाशाचे ज्ञानाचे प्रकाश वर्तवित करा। या देशाचा एक नागरिक म्हणून प्रथमतः मी तुम्हाला हार्दिक व मनपूर्वक शुभेच्छा देतो। सगळा देश एका उत्साहामध्ये आहे आणि हेच आपल्या देशाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे, कारण आपण सगळेजण राष्ट्रीय एकात्मतेचा विचार जोपासणारे सगळे तरुण आहोत। आज हौगी स्वामी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामध्ये राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय सेवा योजना या विषयाच्या अनुषंगाने मी आपल्या समोर काही वक्तव्य करणार आहे। राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे समाज आणि महाविद्यालय यांना जोडणारा दुवा आहे। तुम्ही तुमच्या महाविद्यालयातून होणारी गावापर्यंत आलात, म्हणजे या ठिकाणी हे कशामुळे शक्य झालं? राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरामुळे शक्य झालं। म्हणजे महाविद्यालय आणि समाज यांना जोडणारा दुवा म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा केंद्रबिंदू म्हणजे राष्ट्रीय सेवा योजना आहे। आजपर्यंत अनेकांनी सूत्रसंचालन कधीच केलं नसेल, पहिल्यांदाच इथे संधी मिळते आहे। अनेकांनी कधीच परिचय करून दिला नसेल, कधीच आभार मानले नसतील, कधीच तो व्यासपीठावरती गेला नसेल, परंतु त्याला देखील एक संधी या निमित्ताने मिळते आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की घरी आम्ही स्वतःचा अंथरूण स्वतः काढत नाहीत, घरी आम्ही स्वतःचं ताट स्वतः धुवत नाहीत, परंतु इथं आल्यानंतर मात्र आमच्यावरती हा श्रमाचा संस्कार होतो आहे। म्हणून या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष युवक शिबिराला श्रमसंस्कार शिबिर असं देखील म्हणतात। आणि म्हणून श्रमाचं महत्त्व तुम्हाला कळावं या दृष्टिकोनातून या शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। तुम्ही विद्यार्थी संख्येने कमी असला तरी देखील तुम्ही वेगवेगळ्या गावचे आहात आणि तुम्ही ज्या गावामध्ये जाताल त्या गावामध्ये इथं तुम्ही काय शिकलो, इथं तुम्ही काय ऐकलं, इथं कोणता विचार तुम्ही ग्रहण केला, ते तुम्ही तुमच्या गावात जाऊन तो रुजवणं, तो तुमच्या गावातल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, तरुणाईपर्यंत पोहोचवणं हे खऱ्या अर्थानं आवश्यक आहे। कारण असं आहे की देश म्हणून आपण सगळेजण एक असलं पाहिजे। शाळेमध्ये असताना आपण सगळेजण एक प्रार्थना म्हणायचो। कोणती प्रार्थना म्हणायचो? प्रतिज्ञा घ्यायचो, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत। जर समजा शाळेमध्ये असताना मी ही प्रतिज्ञा म्हणत असेल तर मग माझ्या दैनंदिन वागण्यामध्ये, दैनंदिन वर्तनामध्ये सुद्धा ते भाव दिसला पाहिजे का नाही? राष्ट्रीय एकात्मतेचं गमक कशात असेल तर तुमच्या नैमिक वागणुकीमध्ये आहे। म्हणजे तुमचं दररोजचं वागणं देखील त्या प्रतिज्ञेला अनुरूप असं असलं पाहिजे। घडतं का असं? पण इथून आपल्या राष्ट्रीय एकात्मतेचा विचार सुरू होतो। म्हणजे एका बाजूला आम्ही असं म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, परंतु जेव्हा आम्ही असं म्हणतो तेव्हा या ठिकाणी वर्तनामध्ये मात्र तसं दिसत नाही। त्याचं कारण असं आहे की मी हिंदू असतो, मी मुस्लिम असतो, मी शीख असतो, मी ईसाई असतो, मग यामधून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून भारतीय संविधानामध्येच सांगितलेलं आहे की भारत हा एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल। भारत काय असेल? एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र असेल। म्हणजे राष्ट्राला कोणताही धर्म असणार नाही। धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? राष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला स्वतःचा असा एक धर्म असेल, परंतु सत्ताधाऱ्यांना, राज्यकर्त्यांना किंवा राष्ट्राला स्वतःचा असा एक धर्म असणार नाही। त्याच्या समोर सर्व धर्म समभाव हा या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोन असला पाहिजे। या दृष्टिकोनातून भारतीय संविधानाची रचना करण्यात आली आहे। तुमचं शिबिर ज्या शाळेमध्ये सुरू आहे ना, त्या शाळेच्या बाहेर जाताना तुम्ही जर वरच्या बाजूला जर बघितलं तर तिथे वेगवेगळे चित्र काढलेले। काय चित्र सांगतात तुम्हाला? की या देशामध्ये राष्ट्रीय एकात्मता नांदते आहे किंवा ती नांदली पाहिजे, आणि तो राष्ट्रीय एकात्मतेचा विचार राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी मनामध्ये या ठिकाणी रुजवला पाहिजे की मी भारतीय आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एकदा विचारण्यात आलं की बाबासाहेब तुम्ही कोण आहात? त्याच्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की मी प्रथमतः भारतीय आहे आणि नंतरही भारतीय आहे। याचा अर्थ काय होतो?
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले का मी विशिष्ट जातीचा आहे म्हणून? राष्ट्रीय एकात्मतेचा विचार समजून घेण्यासाठी आपल्याला महापुरुषांचे चरित्र वाचावे लागतील, महापुरुषांना समजून घ्यावं लागेल आणि सगळ्यात महत्वाचं की महापुरुषांना एका जातीमध्ये बंदिस्त करता येणार नाही. दुर्दैव आपल्या देशात असं आहे की ज्या ज्या महापुरुषांनी देशासाठी आपली काया झिजवली, या स्वातंत्र्य मिळावं या देशाला म्हणून या स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणांची आहुती दिली, त्यांना मात्र आम्ही एका जातीत बंदिस्त केलं. हे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा आणणार आहे. हे राष्ट्रीय सेवा आयोगाच्या स्वयंसेवकांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्ही काय केलं? छत्रपती शिवराय म्हटलं की ते केवळ मराठ्यांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की केवळ ते दलितांचे, महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं की ते केवळ माळ्यांचे, विदा सावरकर लोकमान्य टिळक म्हटलं की ते ब्राह्मणांचे. असं करून चालेल का? असं करून चालणार? हे महापुरुष एकदा सगळेजण स्वर्गात भेटले म्हणे आणि मग सगळेजण मिळून एकमेकांना म्हणू लागले की अरे आपण तर काम जे केलं ते सगळ्या राष्ट्रासाठी केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की मी जे काही संविधान लिहिलं ते संपूर्ण राष्ट्रासाठी लिहिलं, पण मी केवळ उरलो दलितांपुरतं. महात्मा ज्योतिबा फुले म्हणाले की शिक्षणाची दारे बहुजनांच्या मुलांसाठी उघडली जावीत आणि मुलींना सुद्धा या ठिकाणी शाळेत प्रवेश मिळावा याच्यासाठी मी आणि माझ्या बायकोनी शेण चिखल माती दगड खाल्ले आणि शिक्षणाची दारं सगळ्यांपर्यंत उघडली जावीत यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत प्रयत्न केला, परंतु आम्ही मात्र उरलो केवळ माळ्यांपुरते. छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती 18 पगड जातीतल्या लोकांना सोबत घेऊन, विविध धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन, आणि केवळ छत्रपती शिवराय उरले ते मराठ्यांपुरते. लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असं ठणकावून ब्रिटिशांना सांगितलं, ते केवळ ब्राह्मणांपुरतं सांगितलं का? विंदा सावरकरांनी हे जे काही अंदमानमध्ये या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली, 7 दिवस शिबिरात राहायला नको वाटतं. काळ्या पाण्याची शिक्षा त्या काळामध्ये सावरकरांनी भोगली. कधी जाऊन अंदमानला बघून या, ते बेट कसं आहे तुम्हाला लक्षात येईल की किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये या महापुरुषांनी त्या काळामध्ये आपली काया झिजवली आहे. आणि त्याचा आपल्याला विसर पडतो आणि आपण त्यांना एका जातीत बंदिस्त करतो. हे राष्ट्रीय एकात्मतेला मान्य नाही. हे सगळे महापुरुष बोलत असताना गांधीजी तिथे बसलेले होते आणि गांधीजी असं म्हणाले की तुमच्या पाठीमागं किमान एक जात तरी आहे, तुमच्या पाठीमागं किमान अनुयायी वर्ग तरी आहे, माझ्या मागं मात्र निश्चित अशी जातच नाहीये. त्यामुळे मी मात्र उरलो केवळ सरकारी भिंतीवरच्या फोटो पुरता आणि नोटे पुरता. कोण म्हणताय असं? राष्ट्रपिता महात्मा गांधीजी. ही खंत आहे बाळांनो आपल्या देशातल्या महापुरुषांची. म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक विद्यार्थ्यांनी महापुरुषांचं चरित्र वाचलं पाहिजे आणि त्यातून त्यांनी जे काही राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला आहे तो समजून घेतला पाहिजे. ही तुमची माझी जबाबदारी आहे. कारण एका बाजूला आम्ही असं म्हणायचं की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, आणि प्रत्यक्ष आचरणामध्ये मात्र आम्ही तसं वागायचं नाही. हे दुर्दैव आहे. जेव्हा ब्रिटिश भारतामध्ये आले तेव्हा ते ब्रिटिश संख्येने किती होते? अत्यंत कमी होते. म्हणजे तुम्हाला माहिती असेल की व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. ते ब्रिटिश जेव्हा भारतामध्ये आले तेव्हा त्यांची संख्या बोटावर मोजणे इतकी, म्हणजे केवळ 179 इतकी होती. किती होती? सोप्या भाषेत 179, 179 होती. मग ते 179 जेव्हा ब्रिटिश आले त्याच्यानंतर मग हळूहळू संख्या वाढायला लागली आणि मग त्याचे 1000 झाले, 1000चे 10,000 झाले, 10,000चे लाख झाले, आणि नंतर या सगळ्यांनी मिळून आमच्या देशातल्या 30 करोड जनतेवरती या ठिकाणी काय केले? इंग्रजांनी 190 वर्ष राज्य केलं. किती वर्ष? 190 वर्ष. तुम्ही म्हणत असाल की बाबा आम्ही तर 150 वर्ष हे ऐकलं होतं, आता ह्यांनी 190 वर्ष कुठून चालू केलं? 1657 ला प्लासीची लढाई झाली. 1657 पासून 1947 पर्यंतचा कालखंड जर मोजला तर तो कालखंड किती होतो ते बघा. म्हणजे एवढा प्रदीर्घ कालखंड ब्रिटिशांनी आमच्यावरती या ठिकाणी काय केलं आहे? राज्य केलं आहे. आणि हे राज्य करण्यामागची त्यांची जी मूळ भूमिका होती ती हीच होती की या देशामध्ये एकवाक्यता नाही, या देशामध्ये एक वाक्यता नाही, कारण इथे सगळेजण स्वतःचा विचार करतात स्वार्थी भावनेतून.
कारण इथे काय आहे, प्रचंड जातीभेद आहे, इथे प्रचंड धार्मिक विद्वेष आहे, इथे प्रचंड या ठिकाणी गरीब श्रीमंत भेदभाव आहे, इथं प्रांतभेद आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येते आणि या लोकांवरती राज्य करणं सहज आणि सोपं आहे हे इंग्रजांनी ओळखलं आणि म्हणून इंग्रजांनी आपल्यावरती इतकं राज्य केलं. इथे आमच्याकडे भारतीय कुणी आहे असं फार म्हणणारे कमी आहेत. भाषणापुरतं म्हणणारे किंवा या ठिकाणी प्रार्थनेत म्हणणारे भारत माझा देश आहे असे भरपूर सापडतील. पण जेव्हा व्यक्तिगत आयुष्यामध्ये ते जातात तेव्हा त्यांची जी भूमिका असते ती भूमिका कशी असते, मी धनगर आहे, मी मराठा आहे, मी एलम आहे, मी ब्राह्मण आहे, मी मारवाडी आहे, मी आदिवासी आहे, मी दलित आहे, मी माळी आहे, मी अमुक अमुक आहे. भारतीय राज्यघटनेतलं कलम 17 आम्हाला सांगतं की अस्पृश्यता पाळणे हा कायद्याने गुन्हा आहे. एका बाजूला कायद्याने अस्पृश्यता संपली, एका बाजूला कायद्याने अस्पृश्यता संपली, पण सामाजिक मनामनातली अस्पृश्यता मात्र अजूनही संपली नाही. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण झाली. ज्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात महापुरुषांनी सामाजिक सुधारणेचा पाया रचला त्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये इतक्या प्रचंड जातीय विद्वेष मागच्या वर्षभरामध्ये आपण सगळेजण अनुभवतो आहोत. अनेक वर्षापासूनचा आहे. जी जात नाही ती जात असं आपण सांगतो. मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष किती आपण जवळून अनुभवतो. आरक्षणाच्या माध्यमातून हा सगळा संघर्ष खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्यावरती पेटतो आहे. हा संघर्ष ब्रिटिशांविरुद्ध आहे का? हा संघर्ष पाकिस्तानच्या लोकांविरुद्ध आहे का? हा संघर्ष चीनच्या विरुद्ध आहे का? नाही. हा संघर्ष माझ्याच राष्ट्रातील माझ्याच बांधवाविरुद्ध आहे, ज्याच्या बरोबर मी एके दिवशी अशी प्रतिज्ञा घेतली होती की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. अशी राष्ट्रीय एकात्मता जोपासण्याच्या अनुषंगाने मी ज्याच्या बरोबर रोज प्रतिज्ञा म्हटली त्याच्याबरोबरच आज मी उभा आहे. कारण मी मराठा आहे, मी ओबीसी आहे, मी ब्राह्मण आहे, मी लिंगायत आहे, मी कुठल्या तरी धर्माचा आहे. हा जो काही धार्मिक आणि जातीय विद्वेष समाजामध्ये वाढतो आहे त्याच्यातून राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येते. आणि म्हणून तुमची आमची ही जबाबदारी आहे की राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येईल असं कोणतंही कृत्य माझ्या हातून, माझ्या कुटुंबाच्या हातून, माझ्या शेजाऱ्याच्या हातून, माझ्या मित्राच्या हातून होता कामा नये. ही जबाबदारी कोणाची? कोणाची ही जबाबदारी? ही जबाबदारी तुमची आणि माझी आहे. हा देश अखंड राहावा असं वाटत असेल, या देशामध्ये निश्चितच विविधता आहे, पण विविधतेतून एकता साध्य करणं आणि ती जोपासणं हे तुमचं आणि माझं काम आहे. कारण या देशाचं दुर्दैव असं आहे की या देशामध्ये कुत्रा देव पुनराव सर, या देशामध्ये कुत्र्याची पूजा होते, या देशामध्ये गायीची पूजा होते, या देशामध्ये बैलाची पूजा होते, सापाची पूजा होते. इतकंच काय तर माशाची, डुकराची, वाघाची, सिंहाची, सगळ्या प्राण्यांची पूजा होते. इथे प्राण्यांना देव समजलं जातं, पण माणसामधला देव मात्र शोधण्याचा प्रयत्न आम्ही करत नाहीत. जोपर्यंत आम्ही माणसातला देव शोधणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय एकात्मता निर्माण होणार. म्हणून तुमची आमची ही जबाबदारी आहे की माणसातला देव आपण शोधला पाहिजे. आणि तो देव आम्हाला शोधण्यासाठी आम्हाला जातीय विद्वेष कमी करावा लागेल, धार्मिक विद्वेष कमी करावा लागेल आणि संत साहित्यातून आम्हाला हे शिकावं लागेल. संतांनी आम्हाला ती परंपरा घालून दिली. आम्हाला संत ज्ञानेश्वरांनी या ठिकाणी विश्वाचं कल्याणाचं पसायदान दिलं. आशा आता विश्वात्मके देवे येणे भाग्यज्ञे तोषा, तोषोनी बज द्यावे पसायदाने. आणि त्या पसायदानामध्ये ते कोणासाठी मागतायत? स्वतःसाठी मागतायत का? विश्व कल्याणासाठी मागतायत. भारताने नेहमी विश्व कल्याणाची भूमिका घेतलेली आहे, वसुधैव कुटुंबकमची भूमिका घेतलेली आहे. म्हणून आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचं काम या पुढच्या काळामध्ये करावं लागणार आहे. संख्येने जरी आपण कमी असलो तरी सुद्धा ते आपल्याला ज्योत से ज्योत जलाते चलो या पद्धतीने करावं लागेल. कारण जर आपण हे काम केलं नाही तर कोण करेल? मला सांगितलं मगाशी बंडे सरांनी की राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांना आता सांगण्यात आलेलं आहे की आता तुम्ही फक्त स्वच्छतेचं काम करू नका. मी असं म्हणेन, केवळ ही बाहेरची जी स्वच्छता आहे, बाह्य स्वच्छता आहे,
ती न करता राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी मनाची स्वच्छता करण्यावरती भर द्यावा. संत गाडगेबाबांनी जे काम केलं, राष्ट्रसंत गाडगेबाबांनी जे काम केलं, ते दिवसा या ठिकाणी हातात झाडू घ्यायचे आणि या ठिकाणी काय म्हणायचे, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला. सकाळी या ठिकाणी काय करायचे, झाडून खरंट्याने या ठिकाणी गाव स्वच्छ करायचे आणि रात्री सगळ्यांना एकत्र करून त्यांच्या मनाची स्वच्छतेचं काम करायचे. जोपर्यंत तुमच्या मनाची स्वच्छता होणार नाही तोपर्यंत तुमच्या मनामध्ये राष्ट्रीयता एकात्मता भाव निर्माण होणार नाही. आणि तो राष्ट्रीय एकात्मतेचा भाव निर्माण करण्यासाठी आपल्याला काही विचार समजून घेणं गरजेचं आहे. मी एक पुस्तक तुमच्यासाठी दाखवण्यासाठी म्हणून घेऊन आलोय, कारण आता पुस्तक ही सुद्धा दाखवण्याची गोष्ट, वाचण्याची गोष्ट राहिली नाही. त्याचं कारण असं आहे की आमच्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन आहे आणि तोच आमच्याकडे सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत असतो. त्याच्यामुळे पुस्तकांकडे पाहण्याचा, पुस्तकांना समजून घेण्याचा, पुस्तकांना वाचण्याचा एक जो कालखंड होता तो आता हळूहळू कमी होत चाललाय. हे पुस्तक आहे सरदार वल्लभभाई पटेल, भारताचा पोलादी पुरुष. बलराज कृष्णा ह्याचे मूळ लेखक आहेत आणि त्याचा अनुवाद केलेला आहे भगवान दातार यांनी. रोहन प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. कधी वेळ मिळाला तर हे पुस्तक जरूर वाचा, कारण राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार म्हणून आम्ही सरदार वल्लभभाई पटेलांकडे बघतो. कॉलेजमध्ये जयंती साजरी होते, कॉलेजमध्ये पुण्यतिथी साजरी होते, परंतु ती जयंती पुण्यतिथी आता केवळ औपचारिकतेच्या स्वरूपात साजरी केली जाते. प्रतिमा पूजन केलं जातं, चहापाणी घेतलं जातं, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात बातमी दिली जाते, परंतु ज्यांच्यासाठी हे सगळं केलं जातं तो मात्र या सगळ्या गोष्टींपासून दूरच असतो. आणि हे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर सुद्धा कोणासाठी आहे? हे राष्ट्रीय सेवा योजनेचं शिबिर सुद्धा तुमच्यासाठी, तुमच्यावरती श्रमाचे संस्कार करण्यासाठी, तुमच्यावरती नैतिकतेचे, मूल्याचे संस्कार करण्यासाठी, तुमच्यासाठी हे आहे. परंतु महाविद्यालयातून किती विद्यार्थी आले? अत्यंत कमी स्वरूपात विद्यार्थी आले. बहुसंख्येने विद्यार्थ्यांनी इथं उपस्थित राहणं गरजेचं होतं, पण जी शिबिराची अवस्था तीच वर्गखोरीची अवस्था. मी परवा बोलताना सुद्धा सांगितलं, एक लेख लिहिला होता मध्यंतरी आणि त्या लेखाचं शीर्षकच असं होतं, मी वर्गखोली बोलते. आणि ती वर्गखोली काय म्हणते? ती वर्गखोली बोलू लागते आणि ती वर्गखोली विद्यार्थ्यांना उद्देशून असं म्हणते की सेमिस्टर पॅटर्न आल्यामुळे वर्षात आपली 2दा भेट होते, म्हणून विद्यापीठाचे आभार मानावेत का? 75% हजेरीचा नियमच पाळला जात नाही, म्हणून विद्यापीठाकडे तक्रार करावी या संभ्रमावस्थेत मी आहे. ती वर्गखोली म्हणते सेमिस्टर पॅटर्नमुळे आपली 2दा भेट होते. म्हणजे काय की परीक्षेच्या निमित्तानं तुम्ही ते ऐकण्यासाठी, ते परीक्षेसाठी का होत नाही येतात वर्गामध्ये, पण परीक्षा संपली की पुन्हा मी एकांतवास भोगते पुढच्या परीक्षेपर्यंत. त्या वर्गखोलीची ही व्यथा आहे. ती व्यथा दूर करण्याचं काम कोण केलं पाहिजे? ती वर्गखोली पुढे बोलताना असं म्हणते की तुमच्या न येण्यामुळे, तुम्हाला उद्देशून ती वर्गखोली म्हणते, तुमच्या न येण्यामुळे केवळ तुमचंच नाही तर माझं सुद्धा नुकसान होत आहे, कारण तुमच्या निमित्तानं माझ्याही कानावरती ज्ञानाचे 4 मुळाक्षर पडत होते, पण आज तुम्हीच येत नसल्यामुळे गुरुजींनी देखील माझ्याकडे पाठ फिरवली आहे. मी मात्र वाट बघते तुमची आणि गुरुजींची. त्या वर्गखोलीची व्यथा दूर करण्याचा आणि वर्गात नियमित उपस्थित राहण्याची जबाबदारी कोणाची आहे? केवळ पदवी प्राप्त करणं हे विद्यार्थ्यांचं दायित्व असत नाही. केवळ परीक्षार्थी होऊ नका, विद्यार्थी व्हा. आणि विद्यार्थी हा गुणग्राहक असला पाहिजे. ज्या ज्या ठिकाणावरून नवीन काही ऐकायला मिळेल, वाचायला मिळेल, ते आपण घेतलं पाहिजे. हा विचार तुमच्या मनामध्ये कधी निर्माण होईल? तो विचार तुमच्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. तुम्हाला असं वाटलं पाहिजे की हा देश माझा आहे आणि या देशाचं मी काहीतरी देणं लागतो. बाळांनो, तुम्ही ज्या शाळेमध्ये आहात तिथे इथे विनायक दामोदर सावरकरांचं एक वाक्य लिहिलंय. काय वाक्य लिहिलंय? वाचा इथे. तुमच्यासाठी हे सगळं लिहिलेलं आहे. सगळी शाळेतलं जरी सगळं वाचून जरी काढलात ना तरी सुद्धा राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराला आल्याचं सार्थक होईल. इथे एक वाक्य लिहिलंय. काय वाक्य लिहिलंय? देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो. काय वाक्य? देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण देणे लागतो. किती महत्वाचा विचार आहे.
आला श्वास गेला श्वास जीवा तुझं रतन तर. एक श्वास माणसाला पृथ्वी तलावरती घेऊन येतो आणि दुसरा श्वास माणसाला पृथ्वी तलावरून घेऊन जातो. पण या दोन श्वासांच्या मध्ये आपलं एक आयुष्य आहे आणि ते आयुष्य तुमच्या माझ्याकडनं काहीतरी मागणी करतंय. आपला जन्म केवळ व्हॉट्सअप बघण्यासाठी झालाय का? फेसबुक वरती काहीतरी पोस्ट करण्यासाठी झालाय का? आपला जन्म रोज स्टेटस ठेवण्यासाठी झालाय का? आपला जन्म स्वतःचा स्टेटस निर्माण करण्यासाठी झालाय. आपला जन्म या राष्ट्राचं समाजाचं काहीतरी देणं लागतो ही भावना तुमच्या मनामध्ये निर्माण व्हावी यासाठी झालाय. त्या जयंती पुण्यतिथी विषयी मी बोलत होतो बाळांनो. ती महापुरुषांची जयंती किंवा पुण्यतिथी ही केवळ व्यक्तीची होत नसते तर त्यांनी केलेल्या कार्याची होत असते. छत्रपती शिवराय आज आमच्यामध्ये नाहीत, स्वामी विवेकानंद आमच्यामध्ये नाहीत, मा जिजाऊ आमच्यामध्ये नाहीत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्यामध्ये नाहीत, शाहू फुले आमच्यामध्ये नाही आहेत, परंतु यांचे सगळ्यांचे विचार हे आमच्यामध्ये आहेत. त्यांनी केलेलं कार्य आमच्यासाठी आजही पथदर्शक आहे. काय कामं केली या महापुरुषांनी? या महापुरुषांनी सगळ्यांनी मिळून राष्ट्र जोडण्याचं काम केलं. जेव्हा भारत स्वतंत्र होत होता, जेव्हा भारताला स्वातंत्र्याची चाहूल लागली होती, त्या काळामध्ये भारतामध्ये 565 संस्थान होती. किती संस्थान होती? 565 संस्थान होती. म्हणजे भारत स्वतंत्र झाला असता तरी सुद्धा तुकड्या तुकड्यांमध्ये राहिला असता. मग या राष्ट्राला एकसंघ करण्याचं काम या पोलादी पुरुषांनी केलं, ज्यांचं नाव सरदार वल्लभभाई पटेल असेल. सरदार हे त्यांना मिळालेलं नामाभिधान आहे, हे त्यांचं नाव नाहीये, हे विशेषण आहे, ही बिरुदावली आहे. जसं राष्ट्रपितांच्या पाठीमागं महात्मा गांधी, महात्मा असं म्हणतो आम्ही, गौतम बुद्धांच्या पाठीमागं महात्मा लिहिलं, ज्योतिराव फुल्यांच्या मागे महात्मा लिहिलं, जसं राजर्षी शाहू महाराजांच्या मागे छत्रपती लिहिलं, राजर्षी लिहिलं, शिवाजी महाराजांच्या मागे छत्रपती लिहिलं, तसंच यांच्याही मागे एक बिरुदावली लागली सरदार. आणि सरदार ही बिरुदावली लागली ती कुठल्याही या ठिकाणी असा काहीतरी कार्यक्रम घेतलाय मोठा आणि राजा राजवाड्यांनी कुणीतरी सरदारी उपाधी दिली असं नाही. तर बारडोलीचा जेव्हा सत्याग्रह झाला आणि त्या सत्याग्रहामध्ये शेतकऱ्याची जी बाजू उचलून पटेलांनी धरली, त्याबद्दल त्यांचा एक कौतुकाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होत होता. आणि त्याच्यातून एक शेतकरी त्या सभेमध्ये उभा राहिला आणि तो उभा राहून त्या सभेमध्ये म्हणाला की तुम्ही आमचे सरदार आहात. सरदार म्हणजे नेता. एक शब्द उच्चारला त्या शेतकऱ्याने आणि तेव्हापासून केवळ बारडोलीचे किंवा गुजरातचेच नाही तर संपूर्ण देशाचे सरदार म्हणून या ठिकाणी वल्लभभाई पटेल यांची ओळख निर्माण झाली. त्यांनी केलेलं राष्ट्रीय एकात्मतेचं काम हे तुम्ही आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. 565 पैकी 562 संस्थानं एक हाती सरदार वल्लभभाई पटेलांनी भारतामध्ये विलीन करून घेतली. परंतु केवळ 3 संस्थान अशी होती ज्याच्यामध्ये आपलं, म्हणून तुम्हाला माहिती असेल की 15 ऑगस्ट 1947 ला जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी सुद्धा मराठवाडा स्वतंत्र होण्यासाठी आम्हाला काही काळ वाट बघावी लागली आणि 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा स्वतंत्र झाला. हे राष्ट्रीय एकात्मतेचं काम सरदार वल्लभभाई पटेलांनी केलं. म्हणून तुमची आमची ही जबाबदारी आहे की त्या काळामध्ये काय घडलं असेल. त्या काळामध्ये सुद्धा काही फार वेगळं घडलं नाही. आज जे घडतं आहे तेच त्या काळामध्ये सुद्धा घडलं. कारण तुमच्या आमच्या मनामध्ये जातीय विष पेरलं की तुम्ही आम्ही विभक्त होतो. तुमच्या आमच्या मनामध्ये एक प्रकारचा धार्मिक विद्वेष पसरविला की तुम्ही आम्ही वेगळे होतो. हे सगळ्यांनाच माहिती होतं. त्या काळामध्ये रजाकारांनी देखील हेच काम केलं. रजाकार संघटनेविषयी माहिती आहे का? ऐकलाय का शब्द हा? ते रजाकारांनी काय घोषणा दिली तेव्हा? बम्मन को काटो और बनिया को लुटो, अशा प्रकारची घोषणा दिली आणि गावातल्या पोलीस पाटलांना सांगितलं जर हे 2 कामं तुम्ही केली तर आम्ही तुमच्या गावाची लूट करणार नाही, आम्ही तुमच्या गावावरती आक्रमण करणार नाही, आम्ही तुमच्या गावाला कोणताही त्रास देणार नाही. परंतु अनेक पोलीस पाटलांनी त्यावेळेस ठणकावून सांगितलं रजाकारांना की कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या गावाची एकात्मता आम्ही भंगू देणार नाही. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमच्या गावामध्ये जातीमध्ये भेद निर्माण होऊ देणार नाही. ही एकात्मतेची भावना अनेक गावांनी जोपासली म्हणून त्या गावावरती अन्याय अत्याचार करण्यात आले आणि ते गाव या ठिकाणी जाळून टाकण्यात आले.
पण अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती माझा एकसंघ भारत 15 ऑगस्ट 1947 ला निर्माण झाला. या स्वातंत्र्याला निर्माण होण्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. भलेही तुम्ही आम्ही दिली नसेल, परंतु त्या स्वातंत्र्याचं महत्व कमी होतं का? त्या स्वातंत्र्याचं महत्व कमी होत नाही. त्या स्वातंत्र्याचं महत्व आपण समजून घेतलं पाहिजे आणि तो एकात्मतेचा विचार सुद्धा आपण सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. जर आम्ही तो समजून घेतला नाही तर निश्चितच पुन्हा एकदा आपत्ती आल्याशिवाय राहणार नाही. भारतीय संविधान हे आम्हाला काय शिकविते? भारतीय संविधान आम्हाला राष्ट्रीय एकात्मतेचा विचार शिकविते. आमच्या भारतीय संविधानातील उद्देश पत्रिकेची सुरुवात काय आहे? काय सुरुवात उद्देश पत्रिकेची? सांग रे बाळा, तू काय नाव आहे तुझं? सांग, उद्देश पत्रिकेची सुरुवात काय आहे? आम्ही भारताचे लोक. व्हेरी गुड. याच्यासाठी टाळ्या वाजवा. आम्हाला आमची उद्देश पत्रिका माहिती पाहिजे. आमच्या उद्देश पत्रिकेमध्ये असं लिहिलंय, आम्ही भारताचे लोक. आम्ही असं म्हटलं, मी असं म्हटलं का? स्वातंत्र्यापूर्वी हा मी होता जो सुटा होता. हा मी एका जातीमध्ये विभक्त होता. हा मी एका धर्मापुरता मर्यादित होता. हा मी एका भाषेपुरता मर्यादित होता. हा मी एका प्रांतापुरता मर्यादित होता. या मीला आम्ही मध्ये परिवर्तित करण्याचं काम भारतीय संविधानाने केलं. आणि ही राष्ट्रीय एकात्मतेची मुहूर्तमेढ भारतीय संविधानाने रचली हे आपण समजून घेतलं पाहिजे. नाहीतर आम्ही भाषेमध्ये अडकलो असतो, आम्ही प्रांतामध्ये अडकलेलो होतो, आम्ही जातीमध्ये अडकलेले होतो आहेत, कारण आम्ही भारतीय संविधान समजूनच घेतलं नाही ना. भारतीय संविधानाचे सुद्धा स्वीकृतीचा अमृत महोत्सव आता लवकरच साजरा होतोय. हे अमृत महोत्सव वर्ष आहे. जसा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला तसा आम्हाला आता भारतीय संविधानाचा जनजागर करावा लागेल आणि ते देखील समजून घ्यावं लागेल. मला या ठिकाणी सांगताना तुम्हाला आनंद होतोय की दी ल होळीकर प्रतिष्ठानचे आमचे जाधव सर या ठिकाणी व्यासपीठावरती बसून आहेत. ते झालं, हे जाधव सर झालं, होनराव सर झालं, हे सगळे मिळून या ठिकाणी काय करतायत की भारतीय संविधानाचा जनजागर व्हावा म्हणून 75 व्याख्यानांचं नियोजन करतायत. कोणासाठी रे? राष्ट्रीय एकात्मता टिकून राहावी म्हणून, आम्हाला भारतीय संविधान कळावं म्हणून. केवळ अशिक्षितांनाच नाही तर सुशिक्षितांना देखील भारतीय संविधानाविषयी पूर्ण जाणीव नाही, पूर्ण ज्ञान नाही. म्हणून आम्हाला कळत नाही स्वातंत्र्य म्हणजे काय, समता म्हणजे काय, न्याय म्हणजे काय, बंधुता म्हणजे काय, हे आम्हाला कळलंच नाही. आमच्या देशातली एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी हे सगळा प्रपंच त्या कालखंडामध्ये केला. आम्ही फक्त एवढंच केलं. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालखंड भारतीय संविधान निर्मितीला लागला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत, एवढंच आम्हाला माहिती. पण त्या संविधानात नेमकं काय लिहिलं आहे, त्या संविधानातली मूलभूत अधिकार काय आहेत, मार्गदर्शक तत्व काय आहेत, मूलभूत कर्तव्य काय आहेत, राज्यघटना नेमकं आम्हाला काय काय सांगते हे आम्हाला कळायला पाहिजे का? बाळांनो, तुमच्यापैकी किती लोकांनी मतदानाची नोंदणी केलेली आहे, मतदार म्हणून नोंदणी केलेली आहे? व्हेरी गुड. ज्यांचं वय वर्ष 18 असेल आणि ज्यांनी अद्याप मतदार नोंदणी केली नसेल त्या सगळ्यांना माझं या व्यासपीठावरून आवाहन आहे की सगळ्यांनी मतदार नोंदणी करून घ्या. कारण लोकशाहीचा पवित्र उत्सवामध्ये मतदार हा राजा असतो आणि त्याच्यामुळे तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून मतदान केलं पाहिजे. कारण राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला लोकशाही जिवंत ठेवणं गरजेचं आहे. जर लोकशाही टिकून राहिली तरच राष्ट्रीय एकात्मता टिकून राहील, नाहीतर या देशामध्ये धर्मांधता वाढेल. या देशामध्ये अराजकता निर्माण होईल. या देशामध्ये अराजकता निर्माण होऊ नये असं वाटत असेल तर लोकशाही टिकली पाहिजे. आणि लोकशाही टिकण्यासाठी लोकांनी पवित्रतेने मतदान केलं पाहिजे. जातीच्या आधारावरती, धर्माच्या आधारावरती पैसे घेऊन, दारूची बाटली घेऊन मतदान करू नका. मतदान करत असताना विकासाला मतदान करा. कोण या ठिकाणी राष्ट्राच्या हिताचं काम करू शकतो त्याला मतदान करा. मी म्हणणार नाही या पक्षाला करा त्या पक्षाला करा, तो तुमचा अधिकार आहे. लोकांचं तुम्ही ऐकू नका. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. परंतु मतदान हा सुट्टीचा दिवस नसून तो राष्ट्रीय कर्तव्य बजावण्याचा दिवस आहे, याची जाणीव तुम्ही ठेवली पाहिजे. होनराव सर खूप छान बोलतात. होनराव सर वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करतात. काल आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना सुद्धा त्यांनी सांगितलं की मतदाराला मतभान आलं पाहिजे. काय आलं पाहिजे? मतभान आलं पाहिजे.
कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका झटक्यात आपल्या सगळ्यांना राष्ट्रीय एकात्मतेचं जर मूळ कशात असेल तर आम्हाला सगळ्यांना एका झटक्यात एका पातळीवर उभं केलं. ज्याचं वय वर्ष 18 आहे त्या सगळ्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार दिला. जाती व जातीमध्ये भेद केला का? धर्माधर्मामध्ये भेद केला का? भाषाभाषामध्ये भेद केला का? प्रांताप्रांतामध्ये भेद केला का? नाही. ज्याचं वय वर्ष 18 आहे तो गरीब असेल, श्रीमंत असेल, काळा असेल, गोरा असेल, कसाही असेल, जो या देशाचा नागरिक आहे त्याला या ठिकाणी मतदानाचा अधिकार दिला. आणि त्या मतदानामध्ये सुद्धा सगळ्यांमध्ये एकवाक्यता निर्माण केली. एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य. म्हणजे अगदी राष्ट्रपतीचं जरी मतदान असेल तर त्याला सुद्धा एकदाच मतदान करण्याचा अधिकार. आणि आमच्याकडचा भंगी असेल तरी तुझा त्याला एकदाच मतदान करण्याचा अधिकार आहे. त्याचं मूल्य कसं ठेवलंय? समान ठेवलंय. म्हणजे एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य, हे जे आहे ते माझ्या देशामध्ये आहे. आम्हाला त्याची जाणीव असली पाहिजे. आणि जाणीव जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या मनामध्ये निर्माण करणार नाहीत की माझ्यावरती किती मोठी जबाबदारी आहे आणि मी काय काम केलं पाहिजे, हे जोपर्यंत तुम्हाला लक्षात येणार नाही तोपर्यंत राष्ट्रीय एकात्मतेला बाधा येत राहील. म्हणून तुम्हाला माझं सांगणं आहे की आपण चरित्र वाचले पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. या देशामध्ये 2 संविधान होते आणि ज्या 2 संविधानामुळे देखील राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होते. कारण माझा देश एकेरी नागरिकत्वावरती चालतो. अमेरिकेमध्ये दुहेरी नागरिकत्व आहे, पण माझ्या देशामध्ये एकेरी नागरिकत्व आहे. भारतीय हे एकच नागरिकत्व आहे माझ्या देशामध्ये. इतर राष्ट्रामध्ये असेल. माझ्या देशामध्ये 2 संविधान होते. कुठे होते? एक होतं भारताचं संविधान, दुसरं कुठे होतं? याच देशामध्ये जम्मू काश्मीरचं एक संविधान होतं. माहिती असलं पाहिजे बाळांनो आपल्याला. आपण कुठल्याही विद्याशाखेचे विद्यार्थी असलो तरी देखील या देशाचे आपण नागरिक आहोत हे विसरता कामा नये. मी या देशाचा नागरिक आहे आणि या देशाचं नागरिकशास्त्र मला कळालं पाहिजे. या देशातलं समाजशास्त्र मला कळालं पाहिजे. या देशातलं राजकारण मला कळालं पाहिजे. कारण असं म्हणतात की सज्जनांची निष्क्रियता ही दुर्जनांना बळ देत असते. राजकारण वाईट नाहीये. तुमच्यासारख्याची सक्रियता जी आहे ना ती कमी झाल्यामुळे राजकारण वाईट झालं. म्हणून आपली सक्रियता असली पाहिजे. आपल्याला प्रत्येक गोष्टीत असं वाटलं पाहिजे की हे माझं कर्तव्य आहे, माझं काम आहे. आपलं काय झालं माहिती का? मला काय करायचं, ते न करल की, हे न करल की, माझं काय चाललंय. आपण आपल्या मोबाईलमध्येच गुंग आहे आणि कितीही मोबाईल बघितला तरी सुद्धा तृप्ती होणार नाही. एक दिवस हा मोबाईल आपल्यावरती संकट आणू शकतो. सोशल मीडियाचा वापर करण्याला माझा विरोध नाही, परंतु अतिरेकी वापरामुळे मात्र तरुणाई भरकटते आहे हे मी पाहतो आहे. म्हणून तुम्हाला हे सगळे विचार कळाले पाहिजेत. श्यामाप्रसाद मुखर्जींचं नाव ऐकलंय? हे कारणच नाही. तो माणूस मेला, देशासाठी मेला. तो काय सांगत होता? एक देश में 2 प्रधान, एक देश में 2 विधान, नहीं चलेंगे नहीं चलेंगे. म्हणजे एका देशामध्ये 2 प्रधान, एका देशामध्ये 2 विधान म्हणजे संविधान आणि एका देशामध्ये 2 ध्वज हे चालणार नाही. 2 ध्वज म्हणजे कोणते? आमच्याच देशामधला माणूस जेव्हा या ठिकाणी जम्मू काश्मीरला जायचा तेव्हा जम्मू काश्मीरमध्ये गेल्यानंतर भारताचा एक तिरंगा आणि दुसरा तिथला जम्मू काश्मीरचा एक तिरंगा आम्हाला पाहायला मिळायचा. भारतीय राज्यघटनेतील कलम 370 मुळे एकाच देशामध्ये असा प्रकारचा या ठिकाणी भाव निर्माण झाला होता जो की राष्ट्रीय एकात्मतेला तडा आणणारा होता. आणि म्हणून 2019 मध्ये या कलमाला या ठिकाणी नष्ट करण्यात आलं. हे कलम भारतीय संसदेने या ठिकाणी रद्दबातल ठरवलं. सर्वोच्च न्यायालयाने देखील काही महिन्यांपूर्वी त्याच्यावरती या ठिकाणी शिक्कामोर्तब केला की हा केंद्र सरकारने घेतलेला निर्णय योग्य आहे आणि तो निर्णय राष्ट्रीय एकात्मतेला या ठिकाणी बळ देणार आहे हे या ठिकाणी सांगितलं. म्हणून आपल्याला ते माहिती पाहिजे. पंडित दीनदयाळ उपाध्याय कोण होते आम्हाला माहिती पाहिजे. त्यांनी एकात्म मानवतावाद नेमका काय सांगितला पाहिजे